दिवाळी विशेष भागात आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अतिशय पारंपरिक आणि आवडती दिवाळीची गोड रेसिपी, ती म्हणजे खमंग अनारसे। हे खमंग जाळीदार अनारसे बनवायला जरी कठीण वाटत असेल, पण ते तितकेही अवघड नाहीये। तुम्ही जर ही रेसिपी पूर्णपणे व्यवस्थित फॉलो केली तर तुम्ही छान असे खमंग अनारसे घरी बनवू शकतात। अगदी योग्य प्रमाणात ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीज मध्ये। इथे मी जुना तांदूळ घेतला आहे। तुम्ही इथे कुठलाही जुना तांदूळ घेऊ शकतात, रेशनचा तांदूळ घेऊ शकतात। ज्याचा भात चिकट होतोय तो अजिबात घ्यायचा नाही आपल्याला, अगदी मोकळा ज्याने भात होतो तो तांदूळ घेणार आहोत आपण इथे। आता हे तांदूळ आपण 3-4 वेळेस व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला हे तांदूळ 3 दिवस भिजवायचे आहे, पण याचं पाणी रोज सकाळी आपल्याला बदलायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये असा खूप आंबूस वास येणार नाही आणि हे तांदूळ व्यवस्थित आंबले जातील। असं 3 दिवस आपल्याला करायचं आहे आणि चौथ्या दिवशी आपण याचं पाणी काढून टाकू आणि एका कापडावर याला आपण थोडंसं वाळवून घेणार आहोत। तेच मी 3 दिवस केल्यानंतर हा चौथा दिवस आहे, आपण याचं संपूर्ण पाणी काढून टाकणार आहोत। हे बघा, छान इथे तांदूळ भिजले आहे। थोडं मी इथे तुम्हाला दाखवते अशी कणी हातावर रगडून, अगदी चुरा होतोय, तुम्ही पाहू शकता व्यवस्थित तांदूळ भिजलेले आहे 3 दिवस। आता हे तांदूळ आपण एका चाळणीवर टाकून घेणार आहोत, जेणेकरून याचं पाणी थोडंसं निथळेल। त्यानंतर आपण एका सुती कापडावर याला टाकणार आहोत। तांदूळ आपण चाळणीमध्ये 10 मिनिटं ठेवूया, जेणेकरून याचं सगळं पाणी असं निथळून जाईल। एका सुती कापडावर मी ते टाकून घेतलं आहे। 15 ते 20 मिनिटं आपण याच्यावर ठेवणार आहोत। फॅन खाली अजिबात ठेवायचे नाही किंवा खूप कडकडीतही वाळवायचे नाही आपल्याला। तुम्ही पाहू शकता हे तांदूळ ओले आहे तर हे हाताला चिटकतात आहे, पण 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे हाताला चिटकत नाहीये। हे आपले तांदूळ इथे अगदी तयार आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत। हे बघा, इथे मी मिक्सरच्या भांड्याला फिरवलं आहे आणि एका चाळणीच्या सहाय्याने आपण याला चाळून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा याला आपण जी कणी उरते ती पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। हे बघा, 1 वाटीसाठी मी इथे अर्धा वाटी गूळ घेतला आहे। जर 1 वाटी तांदूळ असेल तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे। हा पण मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे, जेणेकरून जे आपलं पीठ आहे ते छान असं मऊसर होईल, की छान असा याचा गोळा तयार होईल। हे बघा, छान असा इथे गोळा तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता। व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, गुळामुळे याला पाणी सुटतं हळूहळू। हे बघा, तुम्ही पाहू शकता ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला पिठाची। याच्यात मी 1 चमचा वेलची पावडर घातली आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचे तर तुम्ही नका घालू। छान याला मिक्स करून घेतलं आहे, हे बघा। आणि आता एका भांड्यामध्ये मी याला ठेवणार आहे 2 दिवसासाठी। बाहेरच ठेवायचं आहे आपल्याला। 2 दिवसानंतर आपण याचे अनारसे तयार करणार आहोत। छान हवाबंद डब्यामध्ये आपण याला ठेवणार आहोत, जेणेकरून याला छान अशी जाळी पडेल। हे बघा, 2 दिवसानंतर मी तुम्हाला हे पीठ दाखवते आहे। छान असं जाळीच आलेली आहे याला, तुम्ही पाहू शकता। मी तुम्हाला इथे थोडंसं दाखवते आहे कसे अनारसे करायचे। हे बघा, अगदी योग्य पीठ इथे तयार झालं आहे। ही पातळ आपल्याला असे अनारसे तयार करायचे आहे, त्यासाठी छोटे छोटेच गोळे घेणार आहोत आपण। इथे खसखसी घेतली आहे मी एका ताटामध्ये, अशा हाताच्या सहाय्याने दाबत जाऊन अगदी पातळ असे आपल्याला करायचे आहे, जेणेकरून छान हे आतून जाळी पण पडेल आणि छान कुरकुरीत होतील। असं आपण खसखसमध्ये आपण याला बुडवून घेणार आहोत। एकाच बाजूला लावायची आपल्याला खसखस। हे बघा, अशा पद्धतीने करायचे आपल्याला आणि जी खसखसची बाजू आहे ती वरती ठेवायची आहे तळताना। तूप मी इथे आधीच गरम करून घेतले आहे। तुपाचाही तुम्ही इथे वापर करू शकतात किंवा तेलाचाही करू शकतात। मी तुपात तळणार आहे। खसखसची बाजू अशी वरती ठेवायची आपल्याला आणि त्याच्यावर असं तेल टाकत राहायचं आहे, जेणेकरून वरची बाजू पण छान तळल्या जाईल। अनारसे आपल्याला तुपात उलटायचे नाहीये, असेच वरच्या बाजूने तळून घेणार आहोत आपण आणि अगदी मंद आचेवर करायचं आहे, जेणेकरून हे आतपर्यंत व्यवस्थित छान तळल्या जातील आणि छान जाळी पण पडेल। हे बघा, छान इथे एक अनारसा इथे तळलेला आहे, तुम्ही पाहू शकता। असेच मी सगळे अनारसे करून घेतले आहे। तुम्हाला मी ताटात सर्व करून दाखवते आहे। किती सुंदर असे अनारसे इथे तयार झाले आहे। 1 वाटी तांदळामध्ये माझे ताट भरून असे तुम्ही पाहू शकता इथे अनारसे तयार झाले आहे। अगदी योग्य प्रमाण आहे हे। मी इथे तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा, किती सुंदर अशी जाळी पडली आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित असं तळल्या गेलं आहे। खूपच छान झाले होते अनारसे हे। तर तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने अनारसे नक्की एकदा करून बघा। अगदी स्टेप बाय स्टेप मी सगळं दाखवलेलं आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा। बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान रेसिपीज बघायला मिळतील।
पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.